निखिल दंगेकर मित्रमंडळ आणि परिवार यांच्यातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम, अनाम प्रेमच्या निराधार बालकांना मिष्टान्न भोजन आणि शालेय साहित्य वाटप. हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख निखिल दंगेकर आणि मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणपती मंडळ न करता डीजे व फ्लेक्स तसेच इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत गणेशोत्सवानिमित्त निखिल दंगेकर मित्रमंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमाने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. सण उत्सवानिमित्त निराधार, अंध, अपंगांना तसेच गरजूंना गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करता यावा या संकल्पनेतून मित्रपरिवाराने तसेच हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख निखिल दंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनाम प्रेम संस्थेतील मुलांना मिष्टान्न भोजन तसेच शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी अनाम प्रेम संस्थेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आपल्यासारखाच निराधार अनाथ मुलांना सण उत्सवाचा आनंद मिळावा या हेतूने त्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. तर गणेशोत्सव काळात रक्तदान आणि नेत्रदान, जनजागृती व पर्यावरणाच्या संवर्धन व रक्षणासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचे हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख निखिल दंगेकर यांनी सांगितले. नमस्कार, जय श्रीराम. आज गणपती उत्सवानिमित्त आज आपला हिंदूंचा एक महत्त्वाचा सण असल्याने एक 10 दिवस आपण गणपती बसवतो. आपण सर्व परिवार, आपले मित्र परिवार घरामध्ये एक मिठान्न भोजन, गोडधोड आज आपण असं खात असतो. तर आज अनाम प्रेम ह्या संस्थेला मी व माझ्या परिवाराच्या वतीने आणि मित्रमंडळाच्या वतीने जे आमच्या मंडळाच्या वतीने आज आम्ही मिठान्न भोजन ह्या संस्थेला दिलंय. जे इथं अंध, होतकरू मुलं आहेत, अपंग मुलं आहेत, ते त्यांच्यासाठी की त्यांना काहीतरी सणासुदीचं गोडधोड भेटलं पाहिजे. की गणेश उत्सवानिमित्त सर्वच जण वेगवेगळे उपक्रम करत असतात. तर हा एक चांगला उपक्रम हा माझ्या मित्रपरिवाराने मला सुचवला. या वर्षी आम्ही गणपती मंडळ न बसवता न टाकता तो खर्च अशाच काही प्रत्येक वेगवेगळ्या संस्थेला म्हणा किंवा प्रसाद वाटप म्हणा, जिथं गरज असेल, जिथं अंध, अपंग मुलांना, जिथं आपल्या समाजातील मुलांना गरज असेल त्या मुलांना मदत करण्याच्या उद्देशाने या वर्षी आम्ही हा उपक्रम हातात घेतला. की अंग प्रदर्शन किंवा नाच गाणे हे सर्वच महिलांना बोलून डान्स हे वगैरे सर्वच मंडळ किंवा बाकीचे गोष्टी करत असतात. तर त्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन हा निर्णय मी व माझ्या मित्र परिवाराच्या वतीने घेतला की बाबा अपंग, अंध व समाजातील वंचित मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा वंचित लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. हा खर्च कुठेतरी डायव्हर्ट केला पाहिजे. अशा ही एक संस्था त्यातलीच आहे. आणि अजून ह्याच्या पुढच्या काळात गणपती उत्सव हळूहळू होता येतोय, रंगात येतोय. तर त्या उद्देशाने आम्ही भरपूर असं काही अन्न वाटप असं किंवा गरजू विद्यार्थ्यांना म्हणा किंवा गरजू लोकांना म्हणा की असं मदत करणारे या वर्षी आम्ही ही संकल्पना मी व माझ्या हनुमान तालीम मित्रमंडळाच्या वतीने या नगर शहरामध्ये घेतलेली आहे. तरी माझं असं आव्हान आहे नगरकरांना की आपण सणासुदीला जसं गोडधोड खातो, या मुलांकडेही कुणीतरी लक्ष दिलं पाहिजे की ह्यांनाही कधी सण साजरे करायचे किंवा 2 घास गोडाचे भरवता आले आपल्याला पाहिजे की हा संकल्पना आम्ही केला. जय हिंद. नमस्कार. आज अनाम प्रेम संस्थेमध्ये निखिल दंगेकर सर व दंगेकर परिवाराकडून भोजन देण्यात आलं. तर मी सर्व नगरकरांना आव्हान करेन की आपल्याकडे कोणाचा वाढदिवस असेल किंवा काही असेल तर आमच्या मुलांशी आपण वाढदिवस येऊन साजरा करू शकतात, अन्नदान करू शकतात, आर्थिक सहयोग देऊ शकतात किंवा किराणा स्वरूपात मदत करू शकतात. त्याचबरोबर आता गणेश उत्सव संपतोय, त्यानंतर पितृपाठ येतोय. तर पितृपाठात देखील मी सगळ्यांना आव्हान करेन, सर्व नगरकरांना, की जे अन्नदान जे आहे ते अनाम प्रेम संस्थेत आपण येऊन करू शकतात. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.